जितू चाळके आणि राजा सुर्वे. गोलंदाजी मार्कवर सर्व्हिस स्पोर्टच्या माध्यमातून गोलंदाज येतोय तो म्हणजेच सूरज मयेकर भोऱ्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. डगआउटच्या आसपास कोणीच थांबायचं नाहीये. विनंती असेल दुसऱ्या कुठल्याच संघाने डगआउटच्या आसपास थांबायचं नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असेल गोलंदाज तो म्हणजेच सूरज मयेकर भोऱ्या या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. मॅन फ्रॉम सोमेश्वर इथे मात्र तयार झालाय. जितूला पहिला फटका टाकला आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जितू चाळके बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का बसतो. आणि सूरज याची जागा माफ करा जितू याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजेच जयेश ठावरे मॅन फ्रॉम हातीस. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे सूरज आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती त्यानं बळी मिळवला आणि जितू याला बाद केलं. त्रिफळाचित केलं तर मात्र जयेश ठावरे असेल मॅन फ्रॉम हातीस. हा फलंदाज देखील एक डावखुरा पद्धतीचा फलंदाज असेल. त्याला थोडा ऍडव्हान्टेज देखील असेल या मैदानावरती. पुन्हा एकदा भोऱ्या सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गवरती. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर चेंडू फेक केली गेली आहे सूरजाच्या माध्यमातून पाहूया परंतु अवांतर धाव. इथे मात्र या अवांतर धावाने किंग स्पोर्ट्सच्या या संघाचा धावांचा धावसंख्यांचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या झाली 1 गडी बाद 1. जितू चाळके हा मात्र पहिल्या चेंडूवरती त्रिफळाची झाला होता आणि त्याची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे जयेश ठावरे मॅन फ्रॉम हातीस दाखल झालाय रामेश्वरवाडी प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी. पुढील चेंडू घेऊन तयार असेल भोऱ्या. सुंदर चेंडू फेक मारला गेला. भोरे ऑफ साईडच्या दिशेने फटका मारला जातोय आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. फटका मारला गेला. ऑफ साईडच्या दिशेने पॉइंट वरून मारलेला फटका आणि चेंडू सरळ गेला 4 धावांसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अवांतर धाव. वाईड स्वरूपाचा चेंडू होता. वारंवार अवांतर धावा खर्च करतोय भोऱ्या. पहिल्या चेंडूवरती त्यानं सफलता मिळवली होती. दुसरा चेंडू देखील त्यानं अवांतर धाव खर्च केली. तिसऱ्या चेंडूवरती इथे मात्र चौकार ठोकला आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. इथे मात्र पहिली विकेट मिळवल्यानंतर भोऱ्याला कुठेतरी लाईन त्यांनी लेंथ मिळत नाहीये. वारंवार वाईड चेंडूची सांगता होत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. पाहूया आडव्या बॅटने मारलेला फटका. एक धाव घेतली गेली. दुसरा असा प्रयत्न होतो. पाहूया काय करताय मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर 2 धावा पूर्ण. सुंदर गोलंदाजी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. त्यानंतर इथे मात्र खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे सूरज मयेकर. पहिल्या चेंडूवरती त्यांना बळी मिळवला होता. त्यानंतर अवांतर धावा खर्च करण्यात आल्या त्या म्हणजे सूरज याच्या माध्यमातून. जयेश ठावरे सुंदर फलंदाजी करतात. एक चौकार देखील त्यांनी लगावला. ऑफ साईडच्या दिशेने फटका मारला होता पॉइंटच्या डोक्यावरून आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी. एक फलंदाज बाद झालाय तो म्हणजे जितू चाळके याच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूवरती तो देखील त्रिफळाची बाद झाला होता आणि त्याच्या जागा घेण्यासाठी आला होता फलंदाज तो म्हणजे जयेश ठावरे. सुंदर फलंदाजी करतोय मॅन फ्रॉम हातीस. इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल गोलंदाज सूरज मयेकर. पुढील चेंडू घेऊन रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. बसला तर आबाद नाही तर बरबाद अशा स्वरूपाचा
धावेचा फटका पाहायला मिळाला आणि इथे मात्र एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, ताबीज येतोय चेंडूवरती आणि 2 धावा इथे मात्र खेळल्या जात आहेत आणि धावसंख्या होती आहे दुहेरी धावा आता प्रवेश करतोय तो म्हणजेच किंजल स्पोर्ट्स 10 धावसंख्या झाली 10, एक गडी बाद 10. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि 2 धावा घेतल्या गेल्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीसाठी आलेला राजा सूर्य फलंदाज अजूनही देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बोऱ्या तयार असेल जयेशसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटने बॉलचा जास्त काही संबंध आला नाही आणि बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ फिल्डरच्या हातामध्ये एका धावेसाठी आणि धावसंख्या झाली आहे एक गडी बाद 11 धावा. सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती केली होती ती म्हणजे सूरज मयेकर याने, परंतु तदनंतर त्यांनी काही लाईन आणि लेंथ व्यवस्थित गावलेली नाही आणि त्याचाच फायदा उठवला तो म्हणजे जयेश ठावरे यांनी. सुंदर फलंदाजी केली, डावखुऱ्या पद्धतीचा तो फलंदाज आहे आणि आता मात्र सलामीसाठी आलेला फलंदाज राजा सुर्वे पहिल्यांदाच स्ट्राईक वरती येईल. हा देखील खूप अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. राजा सुर्वे रामेश्वर प्रीमियर लीग मध्ये दाखल झालाय तो म्हणजेच राजा सुर्वे. प्रवीण भाटकर यांच्या तालमीत तयार झालेला खेळाडू तो म्हणजे राजा सुर्वे. प्रवीण भाटकर यांनी देखील रामेश्वर प्रीमियर लीग गाजवलेली आहे आणि पुन्हा एकदा तयार होतोय तो म्हणजे सूरज मयेकर. सुंदर फटका मारला गेला होता पॉईंटच्या दिशेने, एक धाव ते घेतली गेली राजा याच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूया, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागतंय आणि षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एक गडी बाद 12. टीम मीटिंग घ्यायची नाही, कोणत्याही प्रकारे सामना लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. लवकरात लवकर पुढील गोलंदाज तयार करायचा आहे. सर्वे स्पोर्ट्स विनंती असेल कोणत्याही स्वरूपाची मोठी टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लवकरात लवकर पुढील गोलंदाज तयार करायचा आहे. सूरज मयेकर विनंती असेल आपल्याला कोणत्याच प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका, पुढील गोलंदाज दाखल करा विनंती असेल. आता मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार झालाय तो म्हणजे ऋषिकेश मॅन फ्रॉम सोमेश्वर. ऋषी तयार झाला आहे गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम सोमेश्वर. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो म्हणजे सलामीसाठी आलेला फलंदाज राजा सुर्वे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी साठी तयार झालाय तो म्हणजे ऋषी मॅन फ्रॉम सोमेश्वर. इथे मात्र लेग साइडला चेंडू टोलावला गेलाय, एक धाव ते घेतली जाते. राजा सुर्वे आणि जयेश ठावरे यांच्या माध्यमातून एक धाव घेतली जाते आणि इथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल डावखुरा फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात आलेला खेळाडू जयेश ठावरे. सुंदर फलंदाजी त्याच्या स्वरूपातून आपल्याला पाहायला मिळते. एक चौकार ठोकून तो देखील खेळतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ऋषी याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद केला होता सूरज मयेकर याने, त्यानंतर खूप धावा खर्च केल्या गेल्या आहेत. आता मात्र ऋषी याला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संबंध आला नाही. 22 स्वरूपात ही धाव मिळेल आणि या एका धावेने धावसंख्या होते 14. एक गडी बाद 14. स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो म्हणजेच राजा सुर्वे. सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही आपल्या संघासाठी खेळतोय, झगडतोय, धावा बनवतोय. दुसरं षटक इथे मात्र प्रगती पथावर असेल ऋषी याच्या माध्यमातून.
आपण पाहताशी स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यासायोजित रामेश्वरवाडी प्रीमियर लीग आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना खेळवला जातोय. इथे मात्र चेंडूला कट केलं गेलंय पॉईंटच्या दिशेनं. पाहूया काय घडतंय. एक धाव तर घेतली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. पाहूया काय घडतंय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या गेल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट राजा सुर्वे आणि जयेश ठावरे यांच्या माध्यमातून पाहायला गेला तर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही संघांच्या माध्यमातून. धावसंख्या होते 1 गडी बाद 16 किंजल स्पोर्ट्स. आपण हा सामना पाहता किंजल स्पोर्ट्स विरुद्ध सर्व्हिस स्पोर्ट या दोन संघांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऋषी तयार असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय घडतंय आणि इथे मात्र राजा सुर्वे बॅक टू द पवेलियन. दुसरा धक्का बसतोय. खेळाडू असेल किंजल स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून खूप मैदानं देखील त्याने गाजवली आहेत आणि या मैदानावरती दाखल झालाय तो म्हणजेच रोहन चाळके. आयकॉन पद्धतीचा खेळाडू असेल. बाटकरकोण प्रीमियर लीग त्याने देखील गाजवली आहे आणि आता मात्र जो खेळाडू दाखल झालाय रामेश्वर प्रीमियर लीग मध्ये. खूप मोठी मोठी मैदानं गाजवलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहन चाळके. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार असेल ऋषिकेश. राजा सुर्वे याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजेच रोहन चाळके आलाय. आयकॉन पद्धतीचा खेळाडू असेल. ऋषी असेल गोलंदाजी मार्गवरती. पाहूया काय घडतंय. पहिलं षटक थोडं महागडं ठरलं होतं. सूरज मयेकर यांचं दुसरं षटक. इथे मात्र कमबॅक करतोय ऋषी आपल्या संघासाठी. रोहन चाळके असेल पहिला चेंडू फेस करेल. पाहूया काय घडतंय. ऋषी टू रोहन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय घडतंय. मी काय आयकॉन पद्धतीचा खेळाडू आहे हे दाखवून देतो रोहन चाळके. पहिल्या चेंडूवर चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. विरुद्ध श्री देव भैरी जुगाई बाबर शेख. दोन्ही संघांना विनंती असेल आपले प्लेइंग 11 द्यायची आहे आणि नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय. पहिला पुकार असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना. आता मात्र रोहन चाळके पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट करतोय. मी का आयकॉन पद्धतीचा खेळाडू आहे हे त्याने दाखवून दिलंय. अनेक मैदाने गाजवलेला खेळाडू इथे मात्र दाखल झालाय. रामेश्वर प्रीमियर लीग खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. रोहन चाळके ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला. पाहूया ऋषी कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन तयार असेल ऋषिकेश. इथे मात्र शॉर्टपर्यंत चेंडू होता परंतु ऋषी इथे कुठेतरी कमबॅक करतोय आपल्या संघासाठी आणि षटक समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 22. धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 22.
यस थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तो म्हणजे हाफिज. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या झाल्या 2 गडी बाद 22 धावा. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल एक वन डाऊनच्या स्वरूपात आलेला खेळाडू तो म्हणजेच जयेश ठावरे. डावखुरा पद्धतीचा फलंदाज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते किंजल स्पोर्ट्स याच्या स्वरूपात. हाफिज असेल गोलंदाजी मार्कवरती. 3रं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच हाफिज. पाहूया काय घडतंय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत 3रं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच हाफिज. मॅन फ्रॉम सोमेश्वर. हाफिज तयार असेल पहिला चेंडू टाकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंड वरती असेल मॅन फ्रॉम हातीस जयेश ठावरे. एक चौकार त्याने देखील ठोकला होता. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. हाफिज तयार असेल गोलंदाजीसाठी. लवकरात लवकर वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना पाहायला मिळतात आपल्याला. लवकरात लवकर सामना चालू करायचा अंपायर आपल्याला देखील विनंती असेल. सामन्याला आधीच उशीर झालेला आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघामार्फत 3रं षटक घेऊन आले हाफिज. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सुंदर पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडूची सांगता झाली. एका चेंडूवरती 1 धाव ही घेतली गेली आणि या एका धाव्याने धावसंख्या झाली 2 गडी बाद 23 धावसंख्या किंजल स्पोर्ट्स. आपण हा सामना पाहता किंजल स्पोर्ट्स विरुद्ध सर्वे स्पोर्ट्स या 2 संघांच्या माध्यमातून आपण हा सामना पाहताय. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हाफिज याच्या माध्यमातून. आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल आयकॉन स्वरूप पद्धतीचा खेळाडू तो म्हणजे रोहन चाळके. पहिल्या चेंडूवर त्यांना देखील षटकार ठोकला होता. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आता. शॉर्टापर्यंत चेंडू होता. चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय घडतंय. ताबीज येतोय चेंडू खाली स्वतः यष्टी रक्षक आणि 1 धाव घेतली गेली. 2ऱ्या धावेचा प्रयत्न झाला. पाहता पाहता 2 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि धावसंख्या झाली आहे 25. 2 गडी बाद 25 किंजल स्पोर्ट्स. रोहन चाळकी यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला गेला होता आणि सुंदर फलंदाजी करतोय तो म्हणजेच रोहन चाळके. गोलंदाजी मार्कवरती असेल सर्व स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून हाफिज. मॅन फ्रॉम सोमेश्वर इथे मात्र दाखल झाले रामेश्वर वाडी प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाजीसाठी तयार असेल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. येतोय षटकार. RPL षटकार. होता पाहूया काय घडतंय. 1 धाव तर घेतली जाते रोहन आणि जयेश याच्या माध्यमातून. एका धाव्यावरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते 2 गडी बाद 32 धावा. 2 गडी बाद 32 ही धावसंख्या होते किंजल स्पोर्ट्स या संघाची. सर्वे स्पोर्ट्स वर्सेस किंजल स्पोर्ट्स आजच्या दिवसातील हा 2रा सामना खेळवला जातोय. या 2 संघांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला होता सर्वे स्पोर्ट्स या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. 33 धावा तर 32 धावा तर माफ करा झालेल्या आहेत. 2 गडी बाद 32 ही धावसंख्या झालेली आहे. हाफिज असेल गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र थोडासा नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडलाय. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत रोहन चाळके आणि जयेश ठावरे याच्या माध्यमातून. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 34 धावा. 2 गडी बाद 34 धावा. 1 डाऊनच्या स्वरूपात आलेला खेळाडू मॅन फ्रॉम हातीस जयेश ठावरे पाहायला मिळतो. 1 चौकार त्याने देखील लगावला होता सूरज मयेकर याच्या गोलंदाजीवरती आणि सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला किंजल स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. आता मात्र तयार असेल हाफिज.
सोमेश्वर मोठा फटका मारला गेला. पाहूया काय करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. येतो आरपीएल षटकार. येस थँक्यू डीजे. आता मात्र गोलंदाजीसाठी इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. कारण एका बाजूला रोहन साळके तर दुसऱ्या बाजूला जयेश ठावरे. जयेश ठावरे वैयक्तिक 8 चेंडू आणि 18 या धावसंख्येवरती खेळतोय आणि रोहन साळके 5 चेंडू 15 धावा. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. मात्र गोलंदाजांची अभिषेक गवाळी येतोय गोलंदाजी मार्गवरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत अखेराने हाणामारीचं षटक घेऊन आलाय तो म्हणजेच अभिषेक गवाळी. स्ट्रायकिंग एंडवरती असेल रोहन साळके. पाहूया पहिला चेंडू घेऊन स्टोअर पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बाटने केलेला फटका. पाहूया काय करतोय. एक धाव तर घेतली गेले. मैदानाच्या आडव्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहायला गेला तर 2 धावांवर समाधान मानावं लागतंय रोहन आणि जयेश याला. धावसंख्या झाले 2 गडी बाद 42 ही धावसंख्या होते. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते जयेश आणि रोहन चाळके. रोहन चाळके हा आयकॉन पद्धतीचा खेळाडू असेल. पुन्हा एकदा अभिषेक गवाळी तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्गावरती. पुढील चेंडू घेऊन तयार. मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला. पाहूया काय करतोय आणि फटका दर्जेदार. चेंडू सीमा पार. षटकार. येस थँक्यू डीजे. आता मात्र रोहन चाळके आपलं रौद्र रूप दाखवतोय. वारंवार घणाघाती फटके आपल्याला पाहायला मिळतात रोहन चाळके याच्या माध्यमातून. दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोहन चाळके याच्या माध्यमातून. अनेक मैदाने गाजवली आहेत रोहन चाळके यांनी. तोच खेळाडू दाखल झाला आरपीएल मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. ग्राउंड शॉट खेळला गेलाय. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का आणि पाहायला गेला तर 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे आपल्याला रोहन चाळके आणि जयेश ठावरे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावा आणि इथे मात्र किंजल स्पोर्ट्सच्या संघाचं अर्धशतक झालेलं आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली 2 गडी बाद 50 धावा आणि या 2 फलंदाजांमध्ये 11 चेंडू आणि 34 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अभिषेक गवाळी इथे मात्र कुठेतरी कमबॅक करतोय. सुंदर चेंडू फेक आपल्याला पाहायला मिळाली. षटकार ठोकला केला. तदनंतरच्या चेंडूवरती 2 धावा आणि तदनंतरचा चेंडू इथे मात्र निर्धाव स्वरूपात टाकण्यात यश आलाय ते म्हणजेच अभिषेक गवाळी याला. 12 चेंडूंमध्ये 34 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते जयेश आणि रोहन या 2 फलंदाजांच्या माध्यमातून किंजल स्पोर्ट्स. धाव संख्या झाली 2 गडी बाद 50 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल रोहन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव तर घेतली जाते. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र जयेश ठावरे धावचीत होतोय. येस थँक्यू डीजे. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच मॅन फ्रॉम हतीस करण नागवेकर.
आता माझा शेवटचा चेंडू तयार असेल घेऊन अभिषेक गव्हाळी पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन तयार असेल रोहनसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र अभिषेक यानं सुंदर गोलंदाजी केली. षटक समाप्तीचा इशारा येतोय. निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 50 धावा आणि 51 माफ करा 51 धावा झाल्या आहेत. 52 धावांचं आव्हान असेल सर्व स्पोर्ट्स संघासमोर. यानंतरचा होणारा सामना श्री वॉरियर्स विरुद्ध श्री भैरी देव श्रीदेवी भैरी जुगाई बाबर शेख या दोन संघांच्या माध्यमातून प्लेइंग 11 आपली द्यायची आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दोन्ही संघांच्या संघ मालकांनी जायचं आहे. किंजल स्पोर्ट्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवायचे. किंजल स्पोर्ट्स पहिला पुकार असेल आपल्याला. नाणेफेकीचा कौल जिंकला श्री वॉरियर्स या संघाने आणि प्रथम फलंदाजीसाठी फलंदाजी घेतली श्री वॉरियर्स या संघाने. किंजल स्पोर्ट्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवा आणि सर्वे स्पोर्ट्स आपल्याला विनंती असेल सलामीचे फलंदाज पाठवायचे. सर्वे स्पोर्ट्स लवकरात लवकर पहिला पुकार आहे तुम्हाला. सलामीचे फलंदाज पाठवा. सर्वे स्पोर्ट्स किंजल स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे. दुसरा पुकार आहे क्षेत्ररक्षण साधवा. सर्वे स्पोर्ट्स आपल्याला दुसरा पुकार आहे. ओपनिंगचे फलंदाज पाठवायचे आहेत आणि किंजल स्पोर्ट्स आपल्याला दुसरा पुकार आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधवा. शेवटचा पुकार आहे तुम्हाला.
तुम्ही पाहताय श्री स्वयंभू महालक्ष्मी देवस्थान न्यास आयोजित रामेश्वरवाडी प्रीमियर लीग. आजच्या लीगचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना खेळवला जातोय. सर्वे स्पोर्ट्स विरुद्ध किंजल स्पोर्ट्स या दोन संघांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो म्हणजेच इम्रान आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल ताबीज. दोनही खेळाडू सोमेश्वरातील आहेत. सोमेश्वरातून दाखल झालेत रामेश्वरवाडी प्रीमियर लीग खेळण्यासाठी. आणि गोलंदाजीवरती असेल गोलंदाज राजा सुर्वे मॅन फ्रॉम चिंचकरी. 52 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 52 धावा कंपल्सरी चेस. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार झाले राजा सुर्वे. राजा टू इम्रान. इथे मात्र पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार राजा सुर्वे. पहिला चेंडू टाकला गेलाय. पाहूया मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी धावांचा श्री गणेशा होतोय. धावसंख्या झाले बिनबाद 1 धावा. 52 धावांचं आव्हान असेल सर्वे स्पोर्ट्स या संघासमोर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला राजा सुर्वे याच्या माध्यमातून. फलंदाजीसाठी तो देखील ओपनिंगला आलाय आणि गोलंदाजीसाठी तो देखील ओपनिंगला आलाय. पुन्हा एकदा राजा सुर्वे तयार असेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र अवांतर धाव खर्च केली जाते. राजा याच्या माध्यमातून वाईड चेंडूची सांगता झाली आहे आणि धाव संख्या पुढे सरसावते 2 धावा. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते राजा सुर्वे याच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम चिंचकरी. मी का चिंचकरी मधून दाखल झालोय रामेश्वरवाडी या प्रीमियर लीग खेळण्यासाठी. इथे मला दाखवून देतो राजा सुर्वे. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातोय. फिल्डरच्या हातामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला आर्यन नागवेकर याच्या माध्यमातून. त्यानंतर 2 धावा इथे मात्र घेतल्या गेल्या इम्रान आणि ताबीज याच्या माध्यमातून. एकेरी दुहेरी धावांनी इथे मात्र धावफलक हलत ठेवत आहेत आणि धावसंख्या होते 4 धावा. तर फटकेबाजी इथे मात्र पाहायला मिळते इम्रान याच्या माध्यमातून. हा देखील एक खूप महत्वाचा खेळाडू असेल सर्वे स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. सुंदर फलंदाजी तो देखील करतोय. पुन्हा एकदा राजा तयार असेल गोलंदाजी मार्गवरती. पुढील चेंडू टाकण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि चेंडू जातोय सीमा पार. दर्जेदार फटका 6 धावा. फटका दर्जेदार. चेंडू सीमा पार. 6 धावा येत आहेत इम्रान याच्या बॅट मधून. मी का सोमेश्वर गावातून इथे मात्र दाखल झालोय हे दाखवून देतोय तो म्हणजेच इम्रान. धावसंख्या झाले 10. सुंदर फटकेबाजी करतोय इम्रान आपल्या संघाकडून. राजा सुर्वे पुन्हा एकदा राजाला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. षटकार देखील ठोकला गेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धावेसाठी. डिक्लेअर स्वरूपातील धाव आपल्याला पाहायला मिळते. सर्व लाईन्समन सौरभ रहाटे रोहन रहाटे आपापली जागा घ्यायची. कोणी एकत्र राहू नये. 11 धावसंख्या झालेली आहे. इम्रान असे स्ट्रायकिंग एंडवरती. मागच्या चेंडूवर त्याने देखील एक षटकार ठोकला होता. राजा कुठेतरी कमबॅक करतोय. पुन्हा एकदा राजा तयार असेल इम्रान साठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्पा भेदक मारा राजा सुर्वे. कमबॅक केला त्याने देखील. पहिल्या चेंडूवरती षटकार देखील ठोकला गेला होता. तदनंतर चेंडूवरती 1 धाव आणि तदनंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यात यश आले ते म्हणजेच राजा सुर्वे याला. पुन्हा एकदा राजा सुर्वे तयार असेल. पुढील चेंडू घेऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. पाहूया चेंडू हवेमध्ये आहे. करण चेंडू खाली आणि इम्रान बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का.
येस, थँक्यू डीजे. आता मात्र इम्रानची जागा घेण्यासाठी आला तो म्हणजे ऋषी. टीम मिटिंग घ्यायची नाही, वारंवार टीम मिटिंग घेऊ नका. लवकरात लवकर सामना चालू करा. अजूनही खूप सामने खेळवायचे बाकी आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 1 गडी बाद 11. सर्व स्पोर्ट्स. आता मात्र इम्रान याची जागा घेण्यासाठी आलाय तो ऋषी. मॅन फ्रॉम सोमेश्वर. ऋषी आलाय फलंदाजीसाठी. आता मात्र गोलंदाजीसाठी पाहूया कोण येत आहे. मॅन फ्रॉम हातीस शार्दुल नागवेकर गोलंदाजी मार्कवर येतोय. शार्दुल येतोय, गोलंदाज तयार होतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती तयार असेल तो म्हणजेच ताबीज. ओपनिंग साठी आलेला फलंदाज ताबीज आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल आता मात्र तो म्हणजेच ऋषिकेश. आता मात्र शार्दुल तयार होतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघामार्फत दुसरं षटक घेऊन आला तो म्हणजे शार्दुल नागवेकर. मॅन फ्रॉम हातीस पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होतोय. ताबीज बॅक टू द पवेलियन. सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतं आपल्याला रोहन चाळके याच्या माध्यमातून. पद्धतीचा खेळ दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे रोहन चाळके. सुंदर फटकेबाजी त्यानं केली होती आणि त्यानंतर सुंदर यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं यष्ट्यांच्या मागे तो म्हणजे रोहन चाळके. आता मात्र स्टार्किंग एंड वरती असेल तो म्हणजेच तेजस ठावरे असेल. त्याला देखील मोठी फटकेबाजी करावी लागेल. दोन्ही हातीस गावचे सुपुत्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. तेजस ठावरे वर्सेस शार्दुल नागवेकर. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शार्दुल नागवेकर यांच्या माध्यमातून. अचूक टप्पा भेदक मारा पाहायला मिळतो शार्दुल नागवेकर. स्ट्रायकिंग एंड वरती असेल. दोन्ही हातीस गावचे सुपुत्र आमने सामने येत आहेत. रामेश्वरवाडी प्रीमियर लीग मध्ये हीच या लीगची खासियत आहे. पंचवर्षीतील सर्व नाव दिलेला खेळाडू आमने सामने खेळतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळलेला फटका. इथे मात्र तेजस आपलं वैयक्तिक खातं देखील उघडतोय. रोहन येतोय चेंडू खाली आणि एक धाव घेतली गेली तेजस आणि ऋषी याच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल तो म्हणजेच ऋषिकेश. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शार्दुल नागवेकर याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर तेजसने देखील एक सिंगल धाव आणि ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट स्पॉन्सर केले तसे वैभव नागवेकर यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा शार्दुल नागवेकर तयार असतील. गोलंदाजीसाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अभिषेक येतोय चेंडू खाली. अभिषेक नागवेकर येतोय चेंडू खाली. हा देखील हातीस गावचा सुपुत्र असेल. एक धाव घेतली गेली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे शार्दुल नागवेकर. इथे मात्र पुढील चेंडू घेऊन तयार आणि काय घडतंय पाहूया. मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र अपील झाली आहे. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. त्यात कोणताही वाद नसेल. हे मात्र दोन्ही संघांच्या संघाने याची नोंद घ्यायची आहे. सर्व लाईनमन आपली जागा घ्यायची. सौरभ राटे रोहन राटे इकडे तिकडे फिरत राहायचं नाहीये. सामने खूप दर्जेदार आहेत त्याच्यामुळे सर्व लाईनमन्सने आपली जागा घ्यायची आहे. अपील काहीसं केलं होतं किंज स्पोर्ट्सच्या संघाने परंतु ते अपील धुडकावून लावलंय अंपायर्सनी. इथे मात्र अंपायरचा निर्णय अंतिम असेल याची दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची. त्यानंतर सुंदर गोलंदाजी करतो तो म्हणजे शार्दुल नागवेकर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण बॅट आणि बॉलचा काही संबंध आलेला नाही. लेग बॉयच्या स्वरूपात मिळालेली धाव आणि धाव संख्या होते 14 धावा. 2 गडी बाद 14 ही धाव संख्या होते.
सर्व्हिस स्पोर्ट्सच्या माध्यमातून फलंदाजीसाठी तयार असलेला ऋषिकेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. षटक समाप्तीचा इशारा येतोय. धाव संख्या झाली आहे 15. धाव संख्या होते 15. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. इथे मात्र सामन्याला आधीच उशीर झाला. कोणत्याही प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाहीये. पुढील सामने देखील खेळवायचे आहेत. यानंतरचा होणारा सामना श्री वॉरियर्स विरुद्ध श्री देव भैरी जुगाई बाबर शेख. श्री वॉरियर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय, तो म्हणजेच करण नागवेकर, मॅन फ्रॉम हातीस. हा देखील आयकॉन पद्धतीचा खेळाडू असेल. किंजर स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडवरती असेल तेजस ठावरे. दोन्ही हातीस गावचे सुपुत्र आमने सामने येत आहेत पुन्हा एकदा. रामेश्वरवाडी प्रीमियर लीग यांच्या स्वरूपाने यांच्या माध्यमातून हे दोन्ही खेळाडू आमने सामने येत आहेत पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी तयार असेल करण नागवेकर. वैयक्तिक कोट्यातील पहिले संघामार्फत तिसरं षटक घेऊन आलाय करण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. आर्यन येतोय, चेंडू खाली. तेजस बॅक टू द पवेलियन. संदेश येतोय. संदेश आलाय. संदेश आलाय उर्फ दाऊ. त्याला दाऊ या नावाने संबोधला जातो. संदेश डावखुरा पद्धतीचा फलंदाज असेल. सुंदर गोलंदाजी केली करण नागवेकर याने. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का मिळवून दिला. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजेच करण नागवेकर. पुन्हा एकदा सज्ज असेल डाऊसाठी. मोठा फटका मारला, पाहूया काय करतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र जितू चाळके याच्या स्वरूपाने करण मडवी फॅन जितू चाळके याने इथे मात्र झेल सोडला गेलाय. सुंदर गोलंदाजी केली होती मात्र करणने. सलग 2 विकेट्स घेण्याचा चान्स होता, परंतु जितू चाळके याच्या माध्यमातून झेल सोडला गेला. सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजेच करण नागवेकर. पुन्हा एकदा दाऊसाठी पुढील चेंडू घेऊन तयार. सुंदर फटका मारला, पाहूया काय करतोय. राजा येतोय, चेंडू खाली. संदेश बॅक टू द पवेलियन.
सामन्याला सुरुवात करायची. शेवटचा गोलंदाज लवकरात लवकर दाखल करायचा आहे. अजूनही पुढचा सामना खेळवायचा आहे. श्री वॉरियर्स 6 चेंडू 31 धावा. 6 चेंडू 31 धावा. श्री वॉरियर्स 6 चेंडू 21 धावा. निखिल येतोय गोलंदाजी मार्गवरती. मॅन फ्रॉम चिंचकरी. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू असल्याची झेल आपल्याला पाहायला मिळाला. जितू चाळके याच्या माध्यमातून पुन्हा एकदा विशाल तयार असेल फलंदाजीसाठी. निखिल असेल. पट्टापल्ल्याने चेंडूची सांगता झाली. पाहूया काय तो म्हणजे निखिल याला मोठा फटका मारला गेला. पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाईल सीमा पार. 8 धावा.